महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले अशातच जर बघितलं असेल तर भारतीय जनता पार्टी जी आहे ते पार्टी डिफरन्स मागणारे अर्थाने पक्षांनी वेगवेगळी कल्पकता जी आहे ते निवडणुकीत वापरत असते। यंदा सुद्धा वेगळी कल्पकता जी आहे ते महानगरपालिकेच्या निवडणुकीत वापरली गेली ना। आपल्यासोबत भाजपचे प्रभारी स्वतः आमदार प्रवीण दटके आहेत। काय सांगा, एक नवीन कल्पकता वापरली गेलेली आहे। ही कल्पकता एका अर्थाने जनतेच्या मनातून असलेले जे आहेत त्यांची समस्या आहे ते थेट QR कोडनं मांडणार आहेत। काय एकंदरीत ही कल्पकता असणार आहे? अधिक दरवर्षी आम्ही जनतेच्या इच्छा आकांक्षा काय याचा विचार करतो। माननीय गिरीश व्यासांच्या नेतृत्वात दरवर्षी आम्ही तो करायचो। कुठे पेट्या ठेवायचो, कुठे काही ठेवायचो, त्यातनं सूचना मागवायचो। आज तरुण पिढी अधिक मतदार झाली आहे, त्यामुळे QR कोड सारखी सिस्टीम आली आहे, त्यामुळे ती अवलंबायचा विचार झाला। माननीय दयाशंकरजींसमोर याचा प्रस्ताव गेला। राम मुंडेंसारख्या तरुण काही मंडळींनी हा मांडला, मग तो तपासला गेला। तो योग्य असं तपासल्यावर त्यांनी त्याला परवानगी दिली आणि मग त्यातनं 20 तारखेला नितीनजींनी त्याचं लोकार्पण केलं। कोर कमिटी देवेंद्रजींनी त्याला स्कॅन केलं, सगळ्या नेत्यांनी त्याला स्कॅन केलं आणि 20 तारखेपासून आम्ही घरोघरी चाललो आहे। ज्या जनतेने आमच्यावर अनेक वर्ष विश्वास ठेवला, ज्यांनी प्रेम दिलं, त्यांची इच्छा आकांक्षा काय आहे, त्यांचं मत काय आहे, त्यांना काय वाटतं। मग तरुण असतील, बेरोजगार तरुण असतील, विद्यार्थी असतील, कष्टकरी महिला असतील, लाडक्या बहिणी असतील, व्यावसायिक असतील, मोठे व्यावसायिक असतील, छोटे असतील, या सगळ्या विभागांना स्पर्श करणार, सर्व अंगी स्पर्श करण्याचा विचार आहे। आणि तो वचननामा त्यांचा विचार करून त्यांनी काही उपाय सुचवले त्याचा विचार करून आपण जर समोर घेऊन गेलो तर ज्या दिवशी माननीय अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात आम्ही देऊ, त्यात जनतेच्या विचाराचं प्रतिबिंब त्यात दिसेल, त्याचा अधिक फायदा भाजपला होईल। त्यामुळे एक चांगला अभिनव प्रयोग आहे। माननीय दयाशंकरच्या नेतृत्वात आम्ही तो उत्तम पद्धतीने करू असं मला विश्वास आहे। अभिनव प्रयोग कधीपर्यंत असणार, म्हणजे किती तारखेपर्यंत? आठवड्याभरात हा पूर्ण होईल आणि त्याचं कंपॅरिझन होऊन तो आमच्या वचननामात त्याचा प्रतिबिंब दिसेल। आपण 3 टर्म जे आहेत ते नगरसेवक राहिला, आमदार सुद्धा आहात। काय ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण एका अर्थाने जनतेला देणार आहात? आणि आम्ही जे काम केलं त्याचं प्रगती पुस्तक घेऊन जाणार आहोत, ते दरवर्षीच जातो। 90% आमचे नेते माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी, आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी जे काही वचननामा दिला तो 90% पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे दरवर्षी।